मित्रांनो, मी तन्मय आजच्या एका नवीन व्हिडिओ तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण कोबी पीक घेऊन पत्ताकोबी, फुलकोबी अशी आपण 2 पिकं घेऊन आलेलो. त्याचा व्हिडिओ याच्यात टाकलेला आहे. कशी घेतली, काय घेतली, किती अंतरावर कोबी लावली, काय लावली, सर्व माहिती मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आता सध्या आपला तोडा चालू झालेला आहे कोबीचा. पत्ताकोबी, फुलकोबी दोन्ही याचा आपला तोडा चालू आहे. आपण 2 प्लॉट लावलेले आहे, म्हणजे एका महिन्याच्या फरकानं. 1 महिन्यात आपण एक पत्ताकोबी आणि फुलकोबीला परत 1 महिन्यानंतर दुसरा प्लॉट लावला आहे. म्हणजे हा पहिला प्लॉट संपेपर्यंत दुसरा प्लॉट आपला फुलावर येईल, म्हणजे तोडणीला चालू होईल. तर पाहू शकते पत्ताकोबीचा प्लॉट आपला तोडणीला चालू झाला आहे. काही बाई इथे गेलेले आहे. आता काही बनणं चालू अजून येऊन आली कोबी. आणि हे जे काही कोबी, पत्ताकोबी आणि फुलकोबी जे काही आपण घेतो हे पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने घेऊन बनलेलं आहे. ना कोणताच रासायनिक अंश म्हणजे रासायनिक कोणताच आपण याच्यात दिलेलं नाही आहे आतापर्यंत तरी. ना खत ना काही. याच्या आधी व्हिडिओ टाकले, अंतर टाकलं, किती जुगाड तारावर आपण जुगाड तयार करून घेतला, त्यानुसार आपण कोबीची लागवड केली, ते सुद्धा तुम्हाला माहिती टाकली याच्या आधी. जो आपला दुसरा प्लॉट आहे, जो 1 महिन्यानंतरचा आहे, तो त्याचाही व्हिडिओ येईलच 1-2 दिवसात. आणि ऑर्गॅनिक आहे पूर्ण. बघू शकता ड्रिपद्वारे आपले खतं जाते. तर लॅटर टाकून घेतले आपण. हे असे लेटर टाकून आपलं पूर्ण खतं चालले जमिनीतून. ना कोणतं रासायनिक खत आहे ना काही. शकता आता कोबी आपली बघू शकता. अशा प्रकारे आपली कोबी फुल तयार झालेलं आहे. काही अशा प्रकारे फुलं तयार झालेली आहे. पूर्ण आपला कोबीचा आपला पत्ताकोबी, इकडे कोबी आहे, पत्ताकोबी इकडे फुलकोबी आहे. आपण थोडं सर्व याचा प्लॉट लावला, म्हणजे आपण एक 2 एकराचा प्लॉट आपण लावलेला नाही. आपण थोडा प्लॉटला, म्हणजे कसं होते, आपण 100 जर पूर्ण 2-3 एकराची कोबी लावली, कोबीला कधी भाव मिळत नाही, काही नुकसान होते आपल्या कोबीत. पण कमी प्लॉट आहे, म्हणजे कोबी झाली तर आपली टोमॅटो राहते, वांगी राहते, ह्या पिकाचा भाव मिळेल अशा हिशोबाने आपण याची लागवड केलेली आहे. सोबत फणससुद्धा आपण लावलेले आहे. फणसाचे झाड आहे पाहू शकता. तो इथं आता फुलकोबी कटलेली आहे. पत्ताकोबी कटली. फुलकोबीचा प्लॉट बघू शकता. तो अशा प्रकारे आपली फुलकोबीचा तोडासुद्धा झालेला आहे. अशी आपली पत्ताकोबी, फुलकोबी आहे. अशा प्रकारे पूर्ण हा प्लॉट आहे. आतमध्ये आपल्या टोमॅटोसुद्धा आपण लावलेली आहे. टोमॅटोची माहिती दिली आपण. पावसाच्या हिशोबाने आता टोमॅटोचं नियोजन सर्व केलं. म्हणजे आता आपला मार्च आता संपत आला समजा. जसं आता मार्च होतं झालेलं आहे. मार्चनंतर आपलं एप्रिल, मे, आपले जून, जुलैपर्यंत, आपले ऑगस्टपर्यंत आपलं टोमॅटो चालू अशा हिशोबाने आपण टोमॅटोचं नियोजन करून ठेवलेलं आहे. म्हणजे तशा प्रकारे आपण नियोजन केलेलं आहे. कोबी आता तुकडे चालू आहे. अशा प्रकारे बघा कोबी आहे. सोबतच तुम्हाला ऑर्गॅनिक पद्धतीने घेतलेला आपण कांदाही दाखवतो. त्याचं आपण ऑर्गॅनिक सर्टिफिकेटसुद्धा घेतलेलं आहे याच्या आधी. ते बघा आपल्या ऑर्गॅनिक पद्धतीने कांदा पूर्ण कोबीसोबतच कांद्याचे प्लॉट आपला अर्धा एकर आपला कांद्याचा प्लॉट आहे. पूर्ण जुगाड पद्धती पूर्ण आपला प्लॉट. याच्यात आपण ऑर्गॅनिकच खत पाहू शकतो. तिथं ड्रममध्ये आपले लिक्विड खतं वगैरे सर्व आपण तयार करतो. ते आपण ड्रिंकची पट पाहिजे देतो आपण कांद्याला. पटा थ्रू आपण सर्व ऑर्गॅनिक खतं वगैरे आपण सोडतो. विरहित आहे अशा कोबीचा पूर्ण प्लॉट. हे बघू आपला शेवगासुद्धा आहे. हे टिश्यू कल्चर रोपात, तोहीसुद्धा टिश्यू कल्चर पाहू शकता. एक वर्षी व्हायचं शेवगा तरी फुलावर आलेलं आहे. जर कोबीचा व्हिडिओ आवडला असेल, कृपया करून चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या पिकाबद्दल अजून नवीन माहिती पाहता येईल. पूर्ण आपला कोबी, पत्ताकोबी, फुलकोबी याचा प्लॉट आहे. आपल्याला 1-2 दिवसात तोडणीला जाणार आहे. व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा. धन्यवाद.